रूम मध्ये? हा, अरे तुला एसी रूम मध्ये ठेवतो ना की बघस तू. एक मिनिट, एक मिनिट. थांबा थांबा, बेल दाबा, बेल. अरे बाबा कडी कुठे आहे? दार उघडलं, चला आतमध्ये आता. घरात कोणी आहे का? कोण नाही तू एकटाच आहेस, जा. माझा हात खंडा आहे दरवाजा फोडण्यात. अगं थांब, तुझ्या बाळाचे अंग पुसतो. कोणीच नाहीये. भास झाला की काय? तुम्ही ना एकदम कसा होईल? तू काय साथीदार हो गे? हो तेही खरंच. काहीतरी गडबड आहे. त्याला बाहेर काढल्यावर सगळ्याचा उलगडा होईल. अगं बा थांब, तुझ्या बाळाला कपडे घालतो. अरे देवा, आता मी काय करू? आता शरणागतीशिवाय पर्याय नाही. 2:15 3 म्हणना डायरेक्ट. गंगा बेडे, त्याला कपडे तर घालू दे. असाच कसं बाहेर येईल तो? बरं दिसेल का ते? बाबा, खुशकीचा मार्ग. ए मम्मा, काहीतरी कुजबूज ऐकू येते आतून. काय वेळ आली. दुसऱ्यांच्या घरात पण अशी वेळ कधी आली नाही. बाबा, अरे ते आधी रे, आधी पळा तुम्ही. प्रसाद, कुणाशी बोलतोय? अगं कपड्यांशी बोलतोय. चढतच नाही येत वर. अहो चढा, कपड्यांनो चढा. काय झालंय? तुमच्या प्रेमामुळे मी फुगलोय ना. तू आता दार उघडून बाहेर येतोस का मी फोडतेस दरवाजा? किती वेळ? अगं तू ते सायलीचं नाव घेतलंस ना, काही सुचेच ना मला. कपडे चढेच ना वर. वर कपडे चढेच ना, असे वर चढेच. आणि काय रे? तू आंघोळ करत होतास ना? मग डोकं सुका कसं? ते मी ते खांद्याखाली आंघोळ करत होतो ना, खांद्याखाली आंघोळ करत होतो मी, म्हणून ते केस. ते काय तिचं नाव, ते सुहास आहे ना, सुहास. तिला मी असं आंघोळ करून असं धुवून टाकत होतो माझ्या मनात. कारण काय ती माझ्या इथे मनात आहे ना, मनात माझ्या अशी डोक्यात नाही गेली. याला वेळ